नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. गेल्या व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं होतं की आपल्या उपखंडामध्ये इतरही महत्वाच्या घडामोडी घडतायत आणि त्यातली एक अत्यंत महत्वाची आहे ती बांगलादेशच्या निवडणुकांची. ह्या निवडणुका गाजल्या अशासाठी की अगोदरच्या ज्या प्राईम मिनिस्टर शेख हसीना आहेत, ह्यांनी आपल्याला माहितीये की तिकडचे जे अत्यंत कट्टरपंथी गट आहेत अनेक, अशांवरती कडक कारवाई केलेली होती आणि त्यांनी कुठलीही दयामाया न दाखवता कायद्याचं राज्य राबवण्याचा प्रयत्न केलेला होता. या शेख हसीना यांनी अवामी लीग पार्टी त्यांची जी आहे, त्यांच्या पिताश्रींपासून चालत आलेला वारसा आहे तो. आणि त्या पाचव्यांदा आता ही निवडणूक जिंकलेल्या आहेत. निवडणुकीला विरोध करणारी जी पार्टी होती ती बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी किंवा BNP पार्टी. ह्या पार्टीचं नेतृत्व जे आहे ते बेगम खलिदा झिया यांच्याकडे होतं. आणि खलिदा झियांनी या निवडणुकीला विरोध अशासाठी केलेला होता. त्यांचं म्हणणं असं होतं की शेख हसीना यांनी त्यांच्यावरती काही कारवाई केलेली होती आणि देशहिताच्या विरोधामध्ये काही विघातक कृत्य केल्याबद्दल त्यांना त्याच्याबद्दल जबाबदार धरण्यात आलेलं होतं. तेव्हा शेख बेगम खलिदा झिया यांनी त्याच्यावर आक्षेप घेतलेला होता आणि जर का निवडणुका ह्या मुक्त वातावरणामध्ये व्हायच्या असतील आणि न्यायप्रिय वातावरणामध्ये व्हायच्या असतील तर शेख हसीना यांनी पदावरून राजीनामा द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. आणि हा राजीनामा दिल्यानंतर मग तिथे एक केअरटेकर गव्हर्नमेंट म्हणजे काळजीवाहू सरकार प्रस्थापित करावं आणि त्याच्या देखरेखीखाली निवडणुका घेण्यात याव्या असं खलिदा झिया यांचं म्हणणं होतं. परंतु शेख हसीना यांनी पदावरून उतरण्यास नकार दिला आणि त्याच वातावरणामध्ये या निवडणुका झाल्या. एकंदरीतच ह्याच्यानंतर खलिदा झिया यांनी निवडणुकीवरती आपण बहिष्कार टाकत आहोत असं जाहीर केलं. BNP हा एक महत्वाचा विरोधी पक्ष असल्यामुळे त्याचा अर्थातच प्रभाव मतदानावरती पडलेला आपल्याला दिसला आणि झालेलं मतदान जे आहे ते केवळ 40% झालं, कारण बऱ्याचशा मतदारांनी त्याच्यावर बहिष्कार खरोखरच टाकला. आणि ह्या वातावरणामध्ये 299 पैकी 216 ठिकाणी शेख हसीना यांचा पक्ष निवडून आलेला आहे. इतर दोन पार्टीज आहेत त्यांना अनुक्रमे 52 आणि 11 अशा जागा मिळालेल्या आहेत. 52 स्वतंत्र उमेदवार आहेत, अपक्ष आहेत आणि 11 आहेत ते जातीय काहीतरी अशी एक पार्टीचं नाव आहे, त्यांचे उमेदवार आहेत. तर अशा प्रकारे एक वेगळं चित्र जे आहे ते आपल्याला बांगलादेशमध्ये बघायला मिळतं आहे. थोडाशा इतिहासात आपण गेलो तर आपल्याला दिसून येईल की बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यानंतर शेख मुजीबुर रहमान यांची अवामी पार्टी जी होती तिलाच खास करून स्थान होतं त्यांच्या जनतेमध्ये आणि ते निवडूनही आलेले होते. परंतु बांगलादेशचं युद्ध जेव्हा झालं त्यावेळेला त्या युद्धामध्ये एक महत्वाचं योगदान जे दिलेलं होतं ते तिथल्या सैन्याने सुद्धा दिलेलं होतं. आणि कदाचित या ज्या कथा आहेत, कहाण्या आहेत त्या आपल्याकडे फारशा रूढ नाहीत, छापून आलेल्या नाहीत फारशा. परंतु पाकिस्तानी म्हणजे तत्कालीन पाकिस्तानी सैन्यामध्ये जे बांगला जाणणारे जे अधिकारी होते, सैनिक होते, ते सर्वजण जे आहेत ते पाकिस्तानी सैन्याशी असहकार करत होते आणि त्यांनीच त्यांच्या विरोधामध्ये तिथे लढा सुद्धा दिलेला होता. म्हणजेच आपण ज्याला मुक्तीवाहिनी म्हणतो त्या मुक्तीवाहिनीमध्ये भारतामधून प्रशिक्षण मिळालेले लोक होते, तसेच हे पाकिस्तानच्या सैन्यामध्ये काम करणारे रेग्युलर जवान आणि अधिकारी सुद्धा होते. त्याच्यामधलं ठळक नाव होतं ते जनरल झिया यांचं. आणि झियांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी बेगम खलिदा झिया या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचं काम बघत असतात. तेव्हा या दोन एकमेकाच्या विरोधामध्ये उभ्या राहणाऱ्या ज्या पार्टीज आहेत त्या 71 सालापासून हे चित्र जे आहे ते तसंच आहे. परंतु आपण बघितलंय की खलिदा झिया यांच्या राजवटीमध्ये
बांगलादेशामध्ये वारंवार कट्टरपंथाचं एक फोफावतो, तो विस्तार पावतो आणि सरकारचा त्याला राजाश्रय मिळालेला आपल्याला दिसतो. म्हणून खलिदा जिया यांची राजवट जी आहे ती भारतासाठी कधी अनुकूल ठरलेली नव्हती. परंतु आता असं झालेलं आहे की शेख हसीना ह्या 5व्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहेत. तेव्हा सलग 20 वर्ष गेले त्यांनी बांगलादेशमध्ये राज्य केलेलं आहे. आणि मी म्हणेन की सेंट्रल म्हणजे मध्यवर्ती असा रस्ता पकडून त्यांनी राजवट चालवलेलं आपल्याला दिसतं. तुम्हाला खास करून शेख हसीना यांनी भारताबाबत एक मित्रत्वाची भूमिका सतत घेतलेली आहे. एक लक्षात घ्या, मी जेव्हा मित्रत्वाची भूमिका म्हणते त्यावेळेला प्रत्येक मुद्द्यावरती आपलं एकमत असतं असं नाही, किंवा त्यांची काही मतं जी आहेत, खास करून आसाम किंवा अन्य देशामध्ये जे घुसलेले बांगलादेशी लोक आहेत, त्यांना कशा प्रकारची वागणूक इथे मिळावी वगैरे वगैरे या विषयामधल्या त्यांची जी मतं आहेत ती कदाचित आपल्याला पटणारी नाहीत. परंतु तरी सुद्धा त्यातल्या त्यात म्हणून दगडापेक्षा वीट मऊ या नात्याने शेख हसीना या भारताकडे जास्त झुकलेल्या होत्या असं आपल्याला दिसून येतं. आणि त्याचं एक उदाहरण तुम्हाला देते, ते अटलजींच्या काळामधलं. आठवत असेल तुम्हाला की मला वाटते बिल क्लिंटन ज्या वेळेला भारताला भेट देण्यासाठी आलेले होते आणि त्याच वेळेला काश्मीरमध्ये जवळजवळ 78 हिंदूंची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आलेली होती. त्या दौऱ्यामध्ये असं सांगितलं जातं की सीआयएने क्लिंटन यांना सांगितलेलं होतं की तुम्ही पाकिस्तानात जा, पण वास्तव्याला रात्री तिथे राहू नका. त्यामुळे क्लिंटन तिथे राहिले नव्हते. त्यांनी भेट जरूर दिली पाकिस्तानला, परंतु राहण्यासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून ते भारतातच आलेले होते. प्रत्येक अमेरिकन अध्यक्ष जो असतो तो भारतात आल्यानंतर भारतीय पंतप्रधानाचे हात पिरगाळायचा प्रयत्न करतो. क्लिंटन तर याच्यासाठी मशहूर होते. त्यांनी अटलजींचे हात पिरगाळायचा प्रयत्न केला, परंतु त्या प्रयत्नाला यश आलं नाही. त्यांच्या परराष्ट्र मंत्री ज्या होत्या त्यांच्याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ केलेला होता मॅडलिन अल्ब्राईट यांच्यावरती. बराच आधी केलेला आहे, म्हणजे त्यांचा मृत्यू झाला तेव्हा केलेला व्हिडिओ आहे तो. तर ही जी दुक्कल होती त्यांचं आणि वाजपेयींचं काही पटलं नाही आणि भारताची भेट संपवून बांगलादेशात जाण्याचं ठरलेलं होतं. तेव्हा बांगलादेशात जाऊन भारत ऐकत नसेल तर भारतावर दडपण आणण्यासाठी त्याचे शेजारी वापरणं ही अमेरिकेची एक नीती राहिलेली आहे. पाकिस्तान अलगद त्यांच्या हातामध्ये पडत असतो नेहमी. तसाच बांगलादेश सुद्धा आपल्या हातात पडावा असा प्रयत्न होता. परंतु शेख हसीना यांनी त्यांना दाद दिली नाही. अमेरिकन शिष्टमंडळाला त्यांनी अंगठा दाखवला. शेख हसीना नेमकी काय भूमिका घेतात ह्याच्यासाठी वाजपेयी सरकार हे अक्षरशः डोळे लावून बसलेलं होतं. आणि जेव्हा शेख हसीना यांनी अमेरिकनांना दाद दिली नाही तेव्हा भारत सरकारने तेव्हा सुद्धा सुटकेचा श्वास टाकलेला होता. कारण एक नवीन संकट तयार होत असतं मित्रांनो. तर अशाच पद्धतीने शेख हसीना यांच्याशी अमेरिकेचं जमणार नाही. त्या अतिशय स्वतःच्या देशाच्या हिताचे निर्णय घेण्यामध्ये मशहूर आहेत असं दिसतं. आणि त्या प्रामाणिकपणे तसे प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. मी असंही वाचलं की ते एक युनुस नावाचं एक व्यक्तिमत्व होतं आणि त्यांची तसा नुसता डिंडिम वाजवला गेला होता की त्यांनी गरिबांची बँक कशी चालवली आणि त्यांना कर्ज कशी दिली वगैरे वगैरे. पुढच्या काळात त्यांची जगभर वाहवा झाली आणि त्यांना पारितोषिक वगैरे. आपल्याला माहितीये की हे सगळे हेर म्हणून कसे काम करत असतात. तेव्हा त्यांचे सगळे गैरव्यवहार नंतरच्या काळामध्ये बाहेर आले आणि आता ह्या शेख हसीना ज्या आहेत त्या त्यांच्यावरही कारवाई करण्याची तयारी करताना दिसत आहेत. तेव्हा तुम्हाला एक त्यांच्या व्यक्तिमत्वाची कल्पना यावी म्हणून मी ही सगळी बॅकग्राऊंड देते आहे. अशी व्यक्ती जी असते ती अमेरिकनांना अर्थातच नको असते. अमेरिकनांना तिथे खलिदा जिया हव्या होत्या, ज्या कट्टर पंथाला खतपाणी घालत असतात, आपली भूमी वापरायला देत असतात. परंतु त्याचा आणि अमेरिकनांचा काही विधिनिषेध नसतो. बांगलादेशामध्ये सुद्धा रेजिम चेंज म्हणजे राजवट बदलण्यासाठी जी काय अमेरिकेची एक टीम बनवली गेली आहे, तुकडी बनवली गेलेली आहे, त्यांच्या प्रमुख आहेत त्या व्हिक्टोरिया नुलंड.
या व्हिक्टोरिया नुलन ह्या सगळीकडे पायाला भिंगरी लावल्यासारख्या सगळीकडे फिरत असतात भारतीय उपखंडामध्ये, आणि त्या पाकिस्तानामध्ये सुद्धा जाऊन आल्या, पीओके मध्ये जाऊन आल्या, वरती मध्य पूर्वेतले इतर सेंट्रल एशिया मधल्या काही देशांमध्ये फिरतात. तशाच त्या बांगलादेशामध्ये त्या आणि त्यांची टीम फिरत असते. त्यांनी खलिदा झियानसाठी बरेच प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु शेख हसीना यांची लोकप्रियता खरोखरच चांगली आहे आणि आपल्याला या निवडणुकीच्या द्वारे काही यश मिळणार नाही ह्याची अमेरिकनांना कदाचित कल्पना आलेली असेल. खलिदा झिया यांनी बहिष्कार टाकला, तो सुद्धा कोणाच्या प्रेरणेने टाकला हे आता बघायला लागेल. आणि ही सगळ्या वातावरणामध्ये आता शेख हसीना निवडून आल्यात म्हटल्यानंतर अमेरिकेची जी प्रतिक्रिया आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही इलेक्शन जी आहे ती मुक्त नव्हती आणि ती अनबायस नव्हती, म्हणजे कुठल्या तरी पक्षाची कड घेणारी होती, दुसऱ्या कुठल्या तरी पक्षावरती अन्याय झालेला आहे असं आमचं मत आहे. परंतु तरी सुद्धा शेख हसीना या निवडून आलेल्या आहेत, तेव्हा त्यांच्या सरकारसोबत अमेरिकन सरकार हे आपलं काम करेल. आता हे जे निवेदन आहे त्याच्यातूनच तुम्हाला त्यांची नाराजी जी आहे ती नाराजी कशी डोकून पाहते आहे तुमच्या लक्षात येईल. तेव्हा शेख हसीना ज्या आहेत त्या अमेरिकेच्या अंगठ्याखाली दबणाऱ्या नाहीयेत हे आपल्या लक्षात येईल. आणि अमेरिका कशासाठी त्यांच्या बरोबर इतकी अस्वस्थ आहे हे तुमच्या लक्षात येईल. एकंदरीतच मोदींच्या विरोधामध्ये एक जर का फळी उभी करायची तर पाय टेकायला भूमी लागते आणि ती भूमी बांगलादेशची अत्यंत महत्वाची असते. बांगलादेशचं दुसऱ्या बाजूनी सुद्धा अमेरिकेसाठी महत्व जे आहे ते त्यांना चीनला शिंगावर घ्यायचंय आणि त्याच्यासाठी सुद्धा त्यांना बांगलादेश हवा होता. परंतु हे दोन्ही मनसुबे आज आपले जमीनदोस्त झालेले अमेरिकनांना दिसत आहेत. म्यानमारमध्ये तीच परिस्थिती आहे. म्यानमारमध्ये सुद्धा चीन धार्जिणं जे एक राजवट होती ती बाजूला झालेली आहे आणि आत्ताचं जे सैनिकी अर्थातच प्रशासन आहे, परंतु ते ना अमेरिकेला दाद देत ना चीनला दाद देत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हे दोन देश जे आहेत त्या दोन देशांमध्ये आपल्याला दिसून येईल की भारताचं थोडंफार तरी ऐकणारे हे देश आहेत. आपल्यासाठी एक महत्वाची सीमा आहे ती, याचं कारण असं की भूतकाळामध्ये रोहिंग्या ज्या वेळेला इथे घुसलेले होते आणि तो प्रश्न मोठा होता, तेव्हा शेख हसीनांनी असं जाहीर केलेलं होतं की ठीक आहे, आम्ही इतके लोक आहोत आणि आमच्याकडे साधनं तुटपुंजी आहेत, परंतु आणखी काही लाख लोक आले तर त्यांचं पोट भरण्या इतकी आमच्याकडे क्षमता आहे. त्यामुळे त्यांनी रोहिंग्यांना आपल्या देशामध्ये सामावून घेण्यासाठी एक अनुकूलता दाखवलेली होती. मोदींच्या काळामध्ये तर कुठलंही युद्ध न होता किंवा काही सीमा प्रश्न जो आहे तो सामोपचाराने सोडवण्यात आलेला होता आणि एकंदरीतच सहकार्याचं एक युग जे आहे ते आपण घडताना दिसत आहे आणि तेच पुढे चालू राहणार आहे आता त्यांच्या निवडीनंतर. अमेरिका शांत बसणारा देश नाहीये मित्रांनो. व्हिक्टोरिया न्यूलँड ज्या आहेत त्या रेजिम चेंज म्हणजे राजवट बदलण्याची क्षमता असलेल्या आणि त्या कुटील डावांमध्ये तरबेज असलेल्या अशा अधिकारी आहेत. आणि त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की सत्तारूढ सरकार जे आहे त्याच्या विरोधामध्ये आंदोलनं घडवायची, त्या सरकारला जेरीला आणायचं आणि कसंही करून तिथे मग हिंसा असेल किंवा अन्य काही घडामोडी घडवून आणायच्या की रुळावरची गाडी जी आहे ती सुरळीत चालू न राहता तिच्यामध्ये काही ना काहीतरी विघ्न निर्माण होतील आणि मग सरकार बदलाचा योग येऊ शकेल. अशा ज्या सगळ्या कारवाया असतात, बंड एक प्रकारचं तुम्ही म्हणाल किंवा सरकार उधळण्याचा कट म्हणा तुम्ही, हे सगळे डावपेच आखण्यामधल्या ह्या बाईसाहेब ह्या अत्यंत तरबेज आहेत. तेव्हा निवडणूक झाली, शेख हसीना निवडून आल्या, ही एक चांगली बाब आहे. मोदींनी त्याचं स्वागतही केलंय. परंतु अमेरिका नक्कीच शांत बसणार नाही हे त्यांच्या प्रतिक्रियेवरून सुद्धा आपल्याला दिसतंय. आणि त्यांचा जो मनोदय आहे तो मनोदय आता फसलेला दिसतोय. तेव्हा मालदीव ला चीननी फारशी दाद दिली नाही, ही गोष्ट खरी असली तरी मालदीवनी सुद्धा
अमेरिकेला बाजूला ठेवलेलं आपल्याला दिसतंय. तेव्हा अशा प्रकारे या ज्या घडामोडी आहेत या अत्यंत महत्वाच्या घडामोडी आहेत. पुढच्या काळामध्ये जर का काही पावलं उचलायची झाली मोदी सरकारला, तर त्यावेळेला हे जे शेजारी देश आहेत ते आपल्या सोबत असणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्या वेळेला पहिली कारकीर्द सुरू झाली तेव्हा पहिल्यांदा जेव्हा शपथ ग्रहण केलं मोदींनी, त्यावेळेला आपल्या सर्व शेजारी देशांचे जे प्रमुख आहेत त्यांना त्यांनी आमंत्रण पाठवलेलं होतं, ते तुमच्या लक्षात येईल. तेव्हा मोदींच्या राजकारणामध्ये शेजारी देशांचं महत्व किती मोठं आहे ते आपल्याला दिसतं. कारण एकंदरीतच भारतीय संस्कृती जी आहे ती अत्यंत प्रभावी आहे आणि त्याचा स्पष्ट ज्याला म्हणतो आपण प्रभाव हा समाज जीवनामध्ये नेपाळ असेल, म्यानमार असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान तर आहेच आहे, श्रीलंका आहे, अफगाणिस्तान आहे. इथल्या या सर्व देशांच्या समाज जीवनामध्ये भारतीय मी म्हणेन संस्कृतीचा आणि तत्वज्ञानाचा सुद्धा अत्यंत गहिरा प्रभाव आहे आणि तो कोणी नाकारू शकत नाही. आता या प्रभावावरती आपण काय इमारत बांधणार आहोत त्याची काही स्पष्ट एक रूपरेषा मोदींच्या डोळ्यासमोर आहे आणि त्याच्यासाठी त्यांना ही तिसरी जी कारकीर्द आहे ती अत्यंत मोलाची ठरणार आहे आणि त्याच्यामध्ये बांगलादेश आणि शेख हसीना यांचं स्थान सुद्धा अतिशय मोलाचं असेल याबद्दल माझ्या मनात तरी काही शंका नाही. हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. धन्यवाद.